सर्पदंश झाल्यानंतर तो विषारी साप आहे की नाही हे तत्काळ ओळखण्यासाठी स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किट थेट खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। या किटच्या वापरामुळे विषारी सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळेत अँटी स्नेक वेनम देणं शक्य होणार आहे। यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत होणार आहे। या किटच्या उपलब्धतेमुळे गरज नसतानाही अँटी वेनम इंजेक्शन देण्याच्या प्रकारालाही आळा बसेल। नव्या तंत्रज्ञानामुळे सर्पदंशावर अचूक आणि वेळेत उपचार शक्य होणार आहेत। स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किट ही बंगळुरू येथील एका कंपनीने विकसित केली आहे। राज्यात वाढत असलेल्या सर्पदंशांच्या घटनांचा विचार करून राज्य सरकारने 6.14 कोटी रुपयांच्या किट्स खरेदीला हिरवा कंदील दिलाय। एका किटची किंमत सुमारे 557.50 रुपये आहे। एकूण 1,10,213 किट्स खरेदी करण्यात येणार आहेत। ही किट नागपूरसह राज्यातील सर्व शासकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसंच ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्याची योजना आहे। आता विषारी साप चावल्यावर दिसणारे कोणती लक्षणे असतात ते पाहूयात। विषारी साप चावल्यास चावलेल्या ठिकाणी तीव्र वेदना व सूज दिसून येते, चक्कर येणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, मळमळ व उलटी होणं अशी लक्षणे जाणवू शकतात। काही वेळा त्वचेचा रंग निळसर किंवा काळपट होतो, जखमेतून रक्तस्राव सुरू होतो, तसंच बोलण्यात अडचण येते। याशिवाय शरीर बधीर होणं, स्नायू कमजोर होणं किंवा अर्धांगवायूची भावना, अतिघाम येणं, तीव्र अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणेही दिसू शकतात। त्यामुळे तत्काळ वैद्यकीय उपचार घेणं व अँटी स्नेक वेनम देणं अत्यंत आवश्यक आहे। हेल्प फॉर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन नागपूरचे संस्थापक अध्यक्ष आशिष खाडे यांनी म्हटलंय की सर्पदंश झाल्यानंतर तो विषारी की बिनविषारी आहे हे त्वरित निश्चित करणं डॉक्टरांसाठी आव्हानात्मक ठरतं। परिणामी सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढतंय। अशा परिस्थितीत स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किट प्रभावी ठरून सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूदरात निश्चित घट होईल।